जिल्ह्यातील पाटोदा तालुका आणि बीड तालुका या ठिकाणी पवनचक्की कंपन्यांची दांडगाई आपल्याला पाहायला मिळते। पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्यावर अन्याय करणं जर पाहिलं आपण पाटोदा तालुक्यातील आज पाचेगाव या ठिकाणचे शेतकरी जमा झालेले आहेत। या काही शेतकऱ्यांना मावेजा दिलाच नाही, काहींना 1000 रुपये फुटाप्रमाणे ठरवलं, मात्र आता 49 रुपये घ्या म्हणतात। पहिल्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला ठरवलं ते आता निघून गेले म्हणतात, त्यांचं तुम्ही बघून घ्या म्हणतात। त्याचबरोबर काही ठिकाणी पाहिलं आपण चेक बाउन्स झालेले आहेत, चेक वटत नाहीयेत ते, आणि काही ठिकाणी मावेजा न देता तारा ओढण्याचा प्रयत्न आहे। आणि त्या शेतकऱ्याच्या मुलांनी समजा अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला गाडीमध्ये घालून झोंग्यामध्ये पिंजऱ्यामध्ये घालून अगदी आरोपी प्रमाणात नेण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन हे केवळ आम्हाला सशुल्क संरक्षण देण्याचं कारण सांगून जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील हे पवनचक्की कंपन्यांचे बाहुले झालेले आहेत। आज या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला कुणीही वाली नाहीये। पवनचक्की कंपन्या दांडगाई करतात। अधिकारी आणि सर्व प्रशासन, महसूल प्रशासन हे आर्थिक अगदी 7 लोट ज्याला म्हणतो आपण त्याला पैसे खाऊन शेतकऱ्यांना पिळवणूक करत आहेत, दाबदडप करत आहेत। आणि संबंधित प्रकरणामध्ये प्रशासनानं लवकर लक्ष नाही दिलं तर ज्याप्रमाणे घटना मसाजोगमध्ये घडला भविष्य काळामध्ये यावर खून पडतील। त्यामुळे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि नवीन जिल्हाधिकारी जे विवेक जॉन्सन साहेब आहेत त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे।